ही तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी राहुल गांधींचा हा पूर्ण कार्यक्रम आहे. आजपर्यंत आपण पीपीपी मॉडेल ऐकलं होतं, ज्या पीपी मॉडेलमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणत जात होती. पण काँग्रेसचं पीपीपी मॉडेल म्हणजे पेड पॉलिटिकल प्रोग्राम आहे. हा राहुल गांधींचा पेड पॉलिटिकल प्रोग्राम आहे, ज्यामधून राहुल गांधींचं रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केलाय. आणि पुण्यातल्या कार्यक्रमावर जवळपास 3 ते 3.5 हजार लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपये, 3 ते 3.5 हजार लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपयाचं आमिष दाखवलं जात आहे. आणि या कार्यक्रमासाठी जवळपास 9 ते 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज आहे. एका कार्यक्रमाच्या साठी एका माणसाला 30 ते 35 हजार रुपये अशा 3 ते 3.5 हजार लोकांना हा पैसा वाटप करण्यात येत आहे. आणि त्याचे व्हिडिओ देखील आमच्या हाती आलेत. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की त्या व्यक्तीला 30 ते 35 हजार रुपये देण्याचं आमिष काँग्रेसकडनं दाखवण्यात येत आहे. मी माझ्या टीमला विनंती करतो की ते व्हिडिओ आपण प्ले करावेत. या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय की एका व्यक्तीला 30 ते 35 हजार रुपये देऊन छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज नावाचा कार्यक्रम होतोय. लावतो व्हिडिओ. ये एरिया कौन सा है सर आपका? वो तो मैं अभी चेक किया नहीं ग्राउंड का, बट वो पुणे में ही होगा. ये मैं ना वाघोली में रहती हूँ. तो वही मान लो कि ज्यादा दूर तो नहीं पड़ेगा. ओके, तो वहाँ पे जाके क्या करना होगा? मतलब वहां से आप जाओगे ना तो मैं एक पर्सन का कांटेक्ट दे दूंगा. एक्चुअली मुझे आना था बट मैं नहीं आ रहा किसी रीजन से. ओके. तो वो आपको वैसे गाइड कर देंगे. बाकी आपको जैसे एक तो राहुल गांधी जी एड्रेस करेंगे तो हाँ. उसमें से कुछ क्लिप्स आप निकाल लेना रिकॉर्ड करके. हाँ और हाँ कुछ ऑडियंस वगैरह है, जैसे स्टूडेंट्स हैं, बेसिकली मेनली जो फीमेल स्टूडेंट्स होंगे, हाँ. तो उन लोगों के कुछ पॉजिटिव ओपिनियंस है वो सब ले लेना आप. बस यही 2-3 मेन चीज है. तो 2 या 3 वीडियो हो जाएंगे. अगर कुछ एक्स्ट्रा होगा तो मैं आपको अपडेट कर दूंगा कि ये चीज पॉजिटिव व्यूज रिगार्डिंग पार्टी और लाइक पॉलिटिक्स और एजुकेशन. नो अबाउट राहुल गांधी एंड पार्टी. ओके, ठीक है. तो वो वहाँ पे जो लड़कियां रहेगी, जो लड़कियां रहेगी वो भी क्रिएटर ही रहेगी या फिर कैसे? नो वो तो स्टूडेंट्स रहेंगे. जो जैसे स्टूडेंट्स की रैली है ना, तो उसमें पहले तो इसके पहले जो भी उसमें सारे स्टूडेंट्स रहते हैं, लेकिन इसमें सिर्फ स्पेशली फीमेल स्टूडेंट्स को ही बुलाया जा रहा है. तो वो लोग स्टूडेंट ही रहेंगे. हाँ, मतलब बस एक क्वेश्चन था कि अगर किसी का नेगेटिव ओपिनियन रहेगा तो वो नहीं लेना है ना? नहीं, उसको तो कट करना है. वैसे वहाँ जाने वालों का निगेटिव ओपिनियन नहीं होगा, क्योंकि निगेटिव वाले वहाँ जाएंगे ही क्यों. अच्छा, ठीक है, चलेगा ना. अगर कोई कुछ बोल देता है पार्टी पॉलिटिक्स वगैरह के बारे में. हाँ, मतलब लाइव नहीं चलाना है. वो तो वीडियो बाद में एडिट होगा ना, तो उसमें वी विल कट दैट. अच्छा, ठीक है, चलेगा. फिर मैं आपको कब है? 22 को है ना? हाँ, 22 का है. तो मैं आपका फाइनल डन कर देता हूँ. एक मिनट, मैं ना आपको शाम तक बताऊँ तो चलेगा? क्योंकि ना मेरे पास 2 प्रमोशंस है हैप्पी प्लैनेट वगैरह के, तो उसके रिगार्डिंग मैं आपको बताती हूँ. तो उसमें तो आपको ट्रेवल नहीं करना है ना. ये तो आपको वहाँ जाना है तो ऐसा वाला है. आप जल्दी बताए थे कंफर्म तो ठीक रहता है, क्योंकि मुझे और भी लोगों को ये करना है. या श्योर. मैं ना एक थोड़ा सा अभी फिलहाल एक प्रोग्राम में हूँ. ये होने के बाद मैं आप मुझे शाम तक कॉल करोगे क्या? शाम को मैं फिर 9 बजे के बाद ही फ्री हो पाऊंगा. चलेगा 9 बजे के बाद भी चलेगा. ठीक है. ओके, डन. और दूसरा व्हिडिओ. Pidhi's 22nd in Pune. So you live nearby Pune or it's very far away? Pune right now. Okay, so can you come to cover that event? ओके, ये इवेंट कौन कर रहा है यहाँ पे? राहुल गांधी जी का इवेंट होगा. ही विल इंटरेक्ट विथ स्टूडेंट्स एंड मेनली द गर्ल स्टूडेंट्स. ओके, इज इट पेड वर्क और? Yeah, it will be paid. You tell me how much it will be. Okay. ओके, तो यहाँ पे जो लीड कर रहे हैं वो कौन है सर? I will be there.
Okay. Okay, sir. Okay. I will let you know about it. So okay, ठीक है. You tell me in few hours. Okay. I will let you know that. ये एरिया कौन सा है वैसे पुणे में? The exact location I will send you. We'll see. शायद वहाँ पे कुछ ग्राउंड ही होगा, अभी तो मैंने देखा नहीं है. मैं एक बार देख करके आपको बता दूंगा. और ये स्पेशली लेडीज के लिए है क्या? No. For influencer or journalist, तो anyone can go, but students are only girl students. और राहुल गांधी खुद आ रहे हैं क्या यहाँ पे? Yes, he will come. ओके, ठीक है, चलो मैं बताती हूँ. और ये जो मतलब प्राइस रहेगा वो हमारे अकॉर्डिंग ही रहेगा ना? But I will negotiate. थोड़ा ज्यादा ना हो तो बेटर होगा, because another campaign whatever will come from Maharashtra region, I will tell you and will give you again. ओके चालेल. ओके. हे 2 व्हिडिओ आहेत. या 2 व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की हा छात्रों की गूंज कार्यक्रम नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे. माझा काँग्रेसला सवाल आहे, एका विद्यार्थ्यांना किंवा एका व्यक्तीला तुम्ही 30 ते 35 हजार रुपये देतायत. या हिशोबानं जवळपास 3,000 लोकांपर्यंत काँग्रेसची लोक पोहोचलीत आणि या 3,000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी एका पुण्याच्या कार्यक्रमात केली जाते. मग ही छात्रों की गूंज कार्यक्रम आहे का पैसों का गूंज कार्यक्रम आहे? याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे. माझे या निमित्ताने काँग्रेसला 5 प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे, पुण्यातील कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 30 ते 35 हजार रुपये देण्यामागे नेमकं कोण आहे? हे पैसे नेमकं कोण देतंय याचं उत्तर काँग्रेसने द्यावं. माझा दुसरा प्रश्न आहे, जवळपास 3,000 लोकांना तुम्ही पैसे देतायत. या हिशोबानं 3,000 लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार या हिशोबानं 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी केली जाणार आहे. हा पैसा नेमका कुठून आला याचा हिशोब काँग्रेसनं आणि राहुल गांधी यांनी दिला पाहिजे. माझा तिसरा प्रश्न आहे, या पैशामागे फॉरेन फंडिंगचा थेट संबंध आहे का? हे एका कार्यक्रमासाठी 9 ते 10 कोटी रुपये खर्च करतायत, या मागे फॉरेन फंडिंग आहे का? हा माझा तिसरा प्रश्न आहे. माझा चौथा प्रश्न आहे की या पैशासाठी काँग्रेस शासित राज्यामधली कंत्राटदाराच्या व्यवहारातून किंवा कमिशनखोरीतून, काँग्रेसचं कर्नाटकमध्ये राज्य आहे, काँग्रेसचं केरळमध्ये राज्य आहे, या काँग्रेस शासित राज्याच्या कंत्राटदाराच्या कमिशनमधून हे पैसे आलेत का याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे. माझा 5वा प्रश्न आहे, राहुल गांधींचं पॉलिटिकल रिलॉन्च करण्यासाठी, कारण हा सगळा प्रकार राहुल गांधींना पुन्हा रिलॉन्च करण्यासाठी आहे, त्यामुळे माझा 5वा प्रश्न आहे की राहुल गांधींचं रिलॉन्चिंग करण्यासाठी काँग्रेसचं बजेट किती हजार कोटी रुपयाचं आहे? कारण एका कार्यक्रमाला जर का फक्त इन्फ्लुएन्सला बोलवण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च केले जात असतील तर पुण्यातल्या छात्रों की गूंज या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च जवळपास 50 ते 100 कोटी रुपयाच्या आसपास असण्याची शक्यता आहे. आणि राहुल गांधींचे असे अनेक कार्यक्रम केले जातात, राहुल गांधींचं रिलॉन्चिंग केलं जातं. या संपूर्ण राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगचं बजेट किती हजार कोटी रुपयाचं आहे याचं उत्तर राहुल गांधींनी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं पाहिजे, दिलं पाहिजे. या कार्यक्रमासाठी शंतनू नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी अनेकांना फोन केले. मी त्याचं ट्विटर हँडल चेक केलं, मी त्याचं ट्विटर हँडलचा स्क्रीनशॉट देखील आपल्याला शेअर केला. त्या ट्विटर हँडलवर मी नेहरूयन आहे, गांधीयन आहे आणि राहुल गांधींचा फॉलोअर आहे अशा पद्धतीचं प्रोफाईल त्या शंतनू नावाच्या व्यक्तीचं आहे. याचा अर्थ थेट आहे की जो शंतनू सर्व लोकांना कॉल करतोय तो काँग्रेसच्या संबंधित आहे. त्याच्या प्रोफाईलमध्ये राहुल गांधी, नेहरूयन, काँग्रेस असा स्पष्ट उल्लेख देखील केलेला आहे आणि त्यामध्ये ते प्रोफाईल स्पष्टपणे काँग्रेसच्याच व्यक्तीचा आहे. तो नंबर देखील त्याचाच आहे हे देखील स्पष्ट होते. माझी या निमित्ताने केंद्र सरकारकडे देखील मागणी आहे
की एका व्यक्तीला 30 ते 35 हजार रुपये देऊन पैसों की गूंज नावाचा कार्यक्रम जर का काँग्रेस पुण्यामध्ये करत असेल तर केंद्र सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. केंद्र सरकारने हा फंड कशा पद्धतीने फॉरेन फंडिंगचा काही संबंधी आहे का याचा देखील तपास करण्यात यावा. गरज असेल तर SIT नेमावी, CBI नेमावी, परंतु काँग्रेसच्या पैसों की गूंज कार्यक्रमाचा पूर्ण तपास होण्याची गरज आहे. राहुल गांधींना आतापर्यंत 99 वेळा रिलॉन्च करण्याचा प्रयत्न झाला, परंतु 99 निवडणुकीमध्ये राहुल गांधी पुरते अपयशी झाले. आता अशा पद्धतीनं पेड पॉलिटिकल प्रोग्राम घेऊन, याला PPP म्हणतात, पेड पॉलिटिकल प्रोग्राम, अशा पद्धतीचा पेड पॉलिटिकल प्रोग्राम घेऊन राहुल गांधींना पुन्हा एकदा रिलॉन्च करण्याचा प्रयत्न समोर येतोय. आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा व्यवहार जर होत असेल तर त्याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे, त्याचं उत्तर राहुल गांधीनं दिलं पाहिजे, त्याचं उत्तर मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलं पाहिजे. खरं तर अशा पद्धतीचे गंभीर व्हिडिओ अनेक ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचलेले असणार. त्यातले काल व्हिडिओ आम्ही ट्विटरवर टाकले होते, त्यातले 2 व्हिडिओ पुन्हा आमच्या समोर आलेत. आणखी काही विद्यार्थ्यांना हे अप्रोच झाल्याची शक्यता आहे. जवळपास 3000 विद्यार्थ्यांना 30 ते 35 हजार रुपये वाटण्याचे प्रकार काँग्रेसने केले. आणि दुर्दैवानं पेड पॉलिटिकल कॅम्पेन हा PPP नावाचं नवं मॉडेल राहुल गांधी यांनी आणलंय. याचं उत्तर राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे यांनी दिलं पाहिजे. मुळामध्ये घाबरलेलं कोण? राहुल गांधींच्या पैसों की गूंज नावाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी येणार नाहीत, लोक येणार नाहीत म्हणून अशा पद्धतीचं पेड कॅम्पेन तुम्हाला करावं लागतं. घाबरलेले तुम्ही आहात. तुम्ही जनाधार गमावलाय. तुमच्याकडे जनाधार नाही. तुम्हाला तुमच्या नेतृत्वावर विश्वास नाही की राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये लोक येणार नाहीत, म्हणून तुम्हाला एका माणसाला 30 ते 35 हजार रुपये द्यावे लागतील. त्याचं पॉझिटिव्ह कव्हरेज करा, त्यातले पॉझिटिव्ह बाईट घ्या, राहुल गांधींचे चुकीचे बाईट असतील ते डिलीट करा, असं सांगावं लागतं. मग घाबरलेलं कोण? काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं की पैसे देऊन तुम्हाला लोक बोलावे लागतात, पैसे देऊन तुम्हाला इन्फ्लुएन्सर बोलावे लागतात. घाबरलेलं कोण आहे? पळपुट कोण आहे? राहुल गांधी संसदेमध्ये अमित भाई शहा येत होते तेव्हा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.